संजय राऊत सर्व विषयांवर प्रभुत्व असलेले पत्रकार, संपादक आणि उभाठा नेते। देशात काहीही घडलं तरी सकाळी 9 वाजता त्यावर मत तयार आणि कधी कधी मत इतकं पुढे जातं की पक्षही मागे राहतो। एका आठवड्यात 2दा तोंडघशी पडणं, अहो ते तर राऊतांच्या शब्दकोशात स्ट्रॅटेजिक ब्रेक म्हणतात। कधी स्वतःच्या पक्षाला समजावतात तर कधी दुसऱ्यांच्या पक्षासाठी बोलतात। राज्यसभेत असो, संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशनमध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे। मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली, त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार। मी पवार साहेबांचाही केला। आम्हाला दोघांनाही जेव्हा न्यायालयानं पाहिलं तेव्हा असं केलं, म्हणजे संपलं ना, संपलेला आहे, विषय राहिलेला नाही। ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत। आता त्यांचं त्यांनी पाहावं या मताचा मी आहे। दादा भुसे यांनी अत्यंत ग्रेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं आणि माझ्या तब्येतीमुळे मला आता फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही, तारखा नेता येत नाही, पण जे घडलंय ते उत्तम घडलं। बघा, त्यांनी माननीय राऊत साहेबांनी चुकीच्या आधारावर म्हणजे मधला पॉइंटच काढून टाकला होता। 1,78,00,000 डायरेक्ट 178 कोटी करून टाकले होते आणि म्हणून मालेगावच्या शेतकऱ्यांचा, नागरिकांचा जो संभ्रम, गैरसमज झालेला होता, आज त्यांनी दिलगिरी त्या शेतकऱ्यांची माफी मागून तो दूर केलेला आहे आणि त्यांच्या तब्येतीचंही कारण आहे। या सर्व गोष्टी पाहता मालेगावच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण त्यांच्या विनंतीला मान देऊ, हा खटला मागे घेऊ। पण एक गोष्ट नक्की, राऊत गप्प बसले तर मराठी न्यूज चॅनलची सकाळच उजाडणार नाही, कारण राऊत म्हणजे न्यूज रूमचा कायमस्वरूपी ब्रेकिंग सोर्स।